Screen is visible? हो सर. Fine. Okay. So लिनियर अल्जेब्रा तुम्ही मॅथमध्ये पाहिलं असेल किंवा 10thला झालं असेल, पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा किंवा डिग्रीला झाले असेल लिनियर अल्जेब्रा वगैरे गोष्टी. सो हे 10thपासून तुम्ही शिकत आलात किंवा त्या अगोदरपासून शिकत आलात. सो हे क्वाईट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लाईक डेटा सायन्स डोमेनमध्ये वर्क करा किंवा आणखी डेटा सायन्स रिलेटेड कोणत्याही डोमेनमध्ये वर्क करा. तुमचं डेजिग्नेशन ML इंजिनियर असो, डेटा सायंटिस्ट असो किंवा आणखी काही असेल, इट डझंट मॅटर. बट तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा या गोष्टीसोबत नक्की स्टॅट या गोष्टीसोबत नक्की डील कराल. ओके. सो मॅथमधलाच हा पार्ट आहे लिनियर अल्जेब्रा. ओके. तुम्ही पाहिलं असेल ते x+y किंवा a+b किंवा ax+bx+c असे क्वेश्चन पाहिले असतील. आठवते असं काय? किंवा x+y+c अशा टाईपचे जे काही क्वेश्चन पाहिले आहेत ते लिनियर अल्जेब्राच्या अंडर येतात. ओके. सो असे क्वेश्चन किंवा असे न्यूमेरिकल्स ना तुम्हाला ते 10th क्लासला जे तुम्ही कॅल्क्युलेशन करत होता एक पेज भरून तेवढे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. 2 लाईनमध्ये तुम्हाला त्याचं आन्सर भेटून जाते की एक्सची आणि वायची व्हॅल्यू एक्झॅक्ट काय असेल. ओके. सो लेट्स सी. सो हे तुमचं एक्झाम्पल घेतलं जे आपण 10thला वगैरे पाहायचं तसं x+y आपण नंपायसोबत काम करतो म्हणून इम्पोर्ट नंपा ॲज NP इट्स इम्पॉर्टंट. देन a = NP.array. देन 3,4 हा एक जो दिसतो तो फर्स्ट ॲरे आहे ए नावाचा, ज्याला मी ए म्हणून व्हेरिएबल असाइन केले. सेकंड आहे तो b, दॅट इज नो NP.array आणि हा सेकंड ॲरे आहे. देन NP. हे सांगतो आता इट्स नथिंग बट लिनियर अल्जेब्रा. ओके. आणि सॉल्व काय करायचं तुम्हाला, हे दोन्ही सॉल्व करायचे आहेत नंपा ॲरे. सो आय एम सॉल्विंग ए आणि बी जे काय आहे ते. ओके. हा ए व्हेरिएबल, हा बी व्हेरिएबल बाय युझिंग लिनियर अल्जेब्रा. सो हे स्टँडर्ड आहे, हे तुम्हाला फॉलो करायला लागेल. लिनियर अल्जेब्रा यूज करून जर व्हॅल्यू काढत असाल आणि ए आणि बी जर सॉल्व करत असाल तर फायनली तुम्हाला आन्सर भेटेल -5 आणि 7.5. किंवा जर कोणाला ट्रस्ट नसेल, विश्वास नसेल तर यू कॅन टेक युअर टाईम. आय विल राईट द एक्झाम्पल हिअर अँड यू कॅन ट्राय. 3x + 4y. ओके. 4y ॲड करायचं राहिले ते तुम्ही करून घ्या वाटलं सर. = 15 अँड 5x + 6y = 20. ओके. माझ्याकडनं वाय प्रेस होत नाही कारण ते आय डोंट नो वॉट इज द प्रॉब्लेम विथ द लॅपटॉप कीबोर्ड. वाय प्रेस होत नाही. ओके. बट यू कॅन अंडरस्टँड दिस इज 3x + y or else I can do one thing, I will copy paste y. Fine. So 3x + 4y = 15 and 3 जे काय आहे ते. ओके. कोणाला मॅथमॅटिक्स येत असेल, एकदम स्ट्रॉंग असेल तर दे कॅन ट्राय. कोणाला ट्राय करायचे? एक्स आणि वायची व्हॅल्यू. सो जस्ट रिमेंबर एक्सची व्हॅल्यू -5 असेल, वायची व्हॅल्यू 7.5 असेल. जर तुम्ही ट्राय केलं तर. आणि मॅथ जर आता लक्षात असेल तुमच्या, जर जे काय शिकलं ते एक सामायिक समीकरणं वगैरे अशा गोष्टी पाहिल्या असेल ना तुम्ही. आय डोंट नो एक्झॅक्टली रिमेंबर मराठीमध्ये काय म्हणतात, पण त्या टाईपच्या गोष्टी. क्लिअर? की कोणी सॉल्व करते? नाही सर. कोणी सॉल्व करत नाही? हॅलो हॅलो सर. आय एम आस्किंग समथिंग. कोणी सॉल्व करते का नाही? नाही नाही. ओके. बाकीचे 3 जण झोपे गेलेत? नाही सर. ठीक आहे. ओके. मग हं की नाही काहीतरी म्हणा. न्यूट्रल म्हणजे आम्हाला करणं पण होत नाही आणि करत पण नाहीत. ओके. पुढे पहा. हे होतं एक्स आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला भेटली. जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कॅल्क्युलेट करू शकता. आन्सर विल बी द सेम. आणि सपोज तुम्हाला जर इन्व्हर्स करायचं असेल, आय एम युझिंग NP.linearalgebra.inverse of a. एचा जर इन्व्हर्स करायचं असेल तर त्या केसमध्ये याची आन्सर अशी भेटेल तुम्हाला, इन्व्हर्स जर करत असाल तर. ओके. हे मी काय स्वतःहून करत नाही, हे मॅथमॅटिक्स जे का बॅक एंडला वर्क करते ना ते काम करते. एखाद्या मॅट्रिक्सचा जर इन्व्हर्स करायचं असेल तर त्या केसमध्ये याचं आन्सर अशा फॉर्ममध्ये किंवा अशा रीतीनं पाहायला मिळेल. ओके. येस सर. ओके. आता हे म्हणू नका की इन्व्हर्स कधी शिकवाल. ओके. सो ते ऑलरेडी तुम्ही शिकले
पॉलिटेक्निक आणि परत डिग्रीमध्ये शिकलेलं असेल M1 M2 M3मध्ये. सो नो नीड टू टेल की हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ते ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे. नसेल झालं माहीत नसेल तर मग एखाद्या दिवशी पूर्ण लेक्चर घेईन, त्यामध्ये तुम्हाला मॅथ पण शिकवेन, तुमचं M1 M2 M3 शिकवेन. ओके, बट आत्ता नाही, कारण आत्ता पायथन चालू आहे. ठीक आहे. बट इन्व्हर्स लक्षात ठेवा, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा काढतात आठवत नसेल तर ते आठवते कोणाला, कारण काहीच नाही इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, आठवतंय सर जरा आठवते. ठीक आहे. बाकीच्यांचा रिस्पॉन्स काही येत नाही, म्हणजे त्यांना येत आहे. डोंट वरी, ते लास्टला नाही एक्सप्लेन करतील. नाही सर, आठवत नाही. ओके, ठीक आहे, चालेल. मी एंडला एक्सप्लेन करेन किंवा मग तुम्ही. पुष्कर, मॅथमध्ये झाले आय नो. झाले सर, पण आठवत नाही. मग काय अभ्यास का केला होता? सर विसरलं? लेट इट बी. जर इच्छा असेल तर एक्सप्लोर करा, किंवा एक्सप्लोर करायची गरज पण नाही. पण हे डायरेक्ट जी काय लायब्ररी किंवा जे पॅकेजेस आहेत पायथनमध्ये ते डिरेक्टली रिझल्ट देतात. एक्सप्लोर करायचं असेल तर करा. जो काय मॅट्रिक्स आहे ना त्याचा इन्व्हर्स काढला जातो. आय थिंक दे आर असाइनिंग रेज टू -1 ऑर एल्स दे आर शिफ्टिंग द नंबर फ्रॉम हिअर टू देअर फ्रॉम द सेम मॅट्रिक्स. किंवा पाहायचं असेल तर लगेच आपण ट्राय करू इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ओके, इथं काहीतरी रिझल्ट. मी काय म्हटलं होतं, रेज टू -1 असाइन करतात आणि नंतर कॅल्क्युलेशन करतात. आणखी एक्सप्लोर करायचं असेल तर यू कॅन डू वन थिंग. इथं आहेत कॅल्क्युलेशन कसे करायचे हे पाहत आहेत. 0 1 वगैरे असं ऐकलं आणि फायनल लाईक या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हा येतो आहे. ठीक आहे. सो काय केलं आहे, कसे चेंजेस केले आहेत, एक वेळेस एक्सप्लोर करा बघायचं असेल तर. बट इट्स युअर ओन कॉल. पाहायचं असेल तर एक्सप्लोर करा, अदरवाईज यू कॅन जस्ट स्किप इट. बट रिमेंबर, इन्व्हर्स रेज टू -1 करतात आणि त्यानंतर जे असेल ते घेतात, किंवा नंबरना हेराफेरी करतात, तिकडचिकडं. ओके, कम हिअर. सो हे इन्व्हर्स मॅट्रिक्सचं होतं. ओके, देन टॉकिंग अबाउट लॉग फंक्शन. ओके, सो लॉग तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल किंवा पाहिलेलं असेल, बट स्टील आय एम रिपीटिंग. सो आपल्याकडे ना नॅचरल लॉग वगैरे अशा गोष्टी असतात. ओके, लॉग ई किंवा लॉग टू द बेस ई हा नॅचरल लॉग असतो आहे. सो आपण एक गोष्टी पाहू. सो लॉग बेसिक आपण हा पाहतो, त्यानंतर लॉग टू द बेस 2, लॉग टू द बेस 10 आणि लॉग टू द बेस ई हा नॅचरल लॉग म्हणतात. सो तुम्ही जर हे शिकलं असेल डेरिव्हेटिव्ह वगैरे, ओके, तर त्यावेळेस या गोष्टी शिकला असाल. लॉगॅरिथमिकचा डेरिव्हेटिव्ह d/d ऑफ एक्स काय असेल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किंवा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. मॅथमॅटिक्स 1 का सर? तुम्ही सांगा, मला विचारू नका, मी क्वेश्चन विचारतो. हे असे धोक्याची लक्षणं आहेत बरं का, डेटा सायन्समध्ये असं चालत नाही. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, बट लॉग एक्सचा लॉग एक्सचा आय थिंक 1/x वगैरे असं काहीतरी येते. मला करायला लागेल, साइन कॉन्स्टंट पण करायला लागेल. पुन्हा म्हणाल असं कसं तसं नाही, तसंच आहे. d/dx असं काहीतरी असेल, आहेत फॉर्म्युले. आता ह्याला झूम करून वगैरे भरपूर पाहावं लागेल, तुम्ही एक्सप्लोर करा. पण मी जे सांगितलं ना त्या टाईपमध्येच काहीतरी आन्सर आहे. हे साइन एक्स कॉस एक्स, किंवा आपण एक काम करू, आपण जीपीटीला डायरेक्ट विचारू, लॉग एक्स. ओके, चिट आहे बेस्ट. पण काय एवढी चिटशीट होते. विजिट्स म्हणजे फाईल डाउनलोड
लावणे म्हणजे बस झालं. हे म्हणून या बेसिक गोष्टी स्ट्रॉंग ठेवा, कुठे जरी प्रॉब्लेम येणार नाही. सर 1/x. लॉग एक्स 1/x बरोबर. 1/x म्हणजे हा. तेच 1/x रे, दोन्ही तेच असते. लॉगचा हा. डेरिव्हेटिव्ह 1/x. ओके. आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 का? चेक कर जीपीटी. करतो सर लगेच. सर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह ते ठीक झालं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि ह्याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स. ओके फाईन. लॉग 1चा चेक करा, किंवा आहे पण काहीतरी आहे कुठं तर डेरिव्हेटिव्ह 1 नक्की येते, माहिती आहे मला. मी कोणते दोन सांगितले होते, लॉग एक्सचा 1/x, आणखी कोणतं सांगितलं होतं? लॉग 1 वगैरे काय सांगितलं होतं का? कोणते क्वेश्चन होते? हॅलो, क्वेश्चन तर सांगा, आन्सर नाही तर नाही. याचं 1 सेकंड. लॉग एक्स 1/x क्लिअर झालं, किंवा 1/x म्हणतात ते, ठीक आहे, मी सांगितलंच होतं. 2 क्वेश्चन हा. विचारले होते. याचं एकच आपण पाहत होतो आता, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्सचा. ठीक आहे, म्हणजे लॉग एक्स क्लिअर झालं त्यावर ना. ठीक आहे, लॉग एक्सचा 1/x असेल. ओके. आणि आता लॉग 1चा पाहिलं होतं बहुतेक. किती आहे लॉग 1चा? किती आहे? 0. ओके, ठीक आहे. म्हणजे मला आठवते मॅथ मी जे काय शिकलं, पॉलिटेक्निक असेल, डिप्लोमा असेल, ते आत्ता पण मला क्लिअर आठवते. फाईन. बघा आता क्वेश्चन तुमच्यावरती आहे. डिप्लोमा किंवा डिग्री झाली का, की असा टाईमपास केला? ठीक आहे, पहा इथं np.log टू द बेस 2, देन अगेन लॉग टू द बेस 10, आणि ई आहे तो नॅचरल लॉग आहे. सो यामध्ये डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन आहे, त्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण डेटा सायन्समध्ये रोल प्ले करतात. ओके, लक्षात असू द्या. सो फर्स्ट आहे नॅचरल लॉग, ज्याला लॉग टू द बेस ई म्हणतात, और सिम्पली त्याला लॉग पण लिहितात, जे तुम्ही तर पाहतात. ओके, देन प्रिंट np.log of 1. ओके, लॉग 1चा डेरिव्हेटिव्ह, आय मीन लॉग 1 नमपायमध्ये तुम्ही NP यूज करतात, म्हणजे ऑब्वियसली इट्स विल बी द नमपाय. तुम्ही लॉग 1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार, देन लॉग टू द बेस 10ची, आणि लॉग ऑफ 0.1ची. सो आन्सर विल बी हिअर. बट या अगोदर मला इम्पोर्ट नमपाय करायला लागेल, किंवा केली असेल आय थिंक वरची सेल, नसेल तर मला परत इम्पोर्ट इथं करायला लागेल. आय थिंक केली नाही म्हणजे वेळ लागतो. लेट्स सी, नसेल तर इम्पोर्ट करायला लागेल. दॅट्स ओनली सोल्युशन. इम्पोर्ट numpy ॲज वाईट काम करत नाही, डोंट वरी, आय हॅव सोल्युशन. आय विल कॉपी पेस्ट. ओके, सो हिअर आर रिझल्ट. की लॉग 1ची व्हॅल्यू 0, लॉग 10ची व्हॅल्यू 2.30, लॉग ऑफ 0.1ची व्हॅल्यू -2.30. ओके, आता आपण रँडम नॉट रँडेंट पाहू, जे आपण काल पाहिले ऑलरेडी. सो एक ॲरे क्रिएट केला आहे. ॲरे इज इक्वल्स टू np.random.randint, देन पासिंग हिअर beginning at the 10, when end will be at the 40, size will be 10. ओके, अँड ॲरे 1. सो मी साईज मेन्शन केला, फक्त मी 1 डायमेन्शनल दिले. ओके, म्हणजे लाईक असं रो आणि मॅट्रिक्समध्ये नसेल, जे काय असेल ते स्ट्रेट लाईनमध्ये असेल. सो यू कॅन सी दिस वन. So because you know it is an array and it is also one dimensional, as I already given, and the total count will be the 10. So you can count by manually also, it will have 10 numbers total. Okay, then if I calculate np.log to the base 10 and the value for array. Okay, हा ॲरे मी असाइन करतोय आणि त्याचा ना बेस मी 10 घेतोय. जर असं घेत असेल तर पूर्ण कंप्लीट ॲरेची व्हॅल्यू काय असेल, तर पूर्ण अरेची व्हॅल्यू ही असेल, जी खाली प्रिंट होऊन पाहायला मिळेल. ठीक आहे, क्लिअर? क्लिअर सर. त्यानंतर तुम्हाला जर लाईक लॉग टू द बेस 1ची व्हॅल्यू काढायची असेल तर यू कॅन ऑल्सो डू कॅल्क्युलेट, इट विल अगेन द 0. ओके, देन ट्रिग्नॉमेट्री महत्त्वाचं आहे. सर आपण ऐका ना, हॅलो, एक सेकंड वरती घ्या. आपण इथं काही
डिफाईन नव्हतं केलं की आपल्याला म्हणजे याचा शेप किंवा हे डिफाईन नव्हतं केलं, तरी पण हे असं कसं काय आलं साईज मॅट्रिक्स फॉर्म मध्ये? म्हणजे हा साईज 10. ओके. नंतर ॲरे 1 पास मी केलाय, ठीक आहे. आणि हे म्हणतोय ना तू हा असं कसं आलं, हा 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 मग त्याला हा तुझी इच्छा आहे की इकडे जावं का? हा जर अरे आपण ते दिलं नाही सी तर ते एकाच लाईन मध्ये आहे ते फक्त खाली प्रिंट झालंय एकाच लाईन सॉरी मध्ये. सॉरी सॉरी हा 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 समजलं. ओके ओके. रो हा मॅट्रिक्स इथं क्लोज केलं नाही, तेच पुढे कंटिन्यू केले, फक्त हा त्याला हा. जागा ते पुरत नसल्यामुळे तो खाली स्क्वेअर आला. ब्रॅकेट क्लोज झाला असतं तर मग दुसरं बरोबर, चालू क्लोज झालं झाला नाही, असतं. ओपन हा आहे. हा ठीक आहे. समजलं सॉरी. ट्रिग्नॉमेट्री सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही आतापर्यंत शिकलात आणि पुढे पण इन फ्युचर लागेल तुम्हाला. इव्हन दो इमेज प्रोसेसिंगमध्ये पण तुम्हाला इमेज किती डिग्रीनं फिरवायची यासाठी पण अँगल मोजावा लागतो किंवा अँगल द्यावा लागतं. म्हणजे तुम्ही स्केल घेऊन मोजत नाही, बट यू हॅव टू स्पेसिफाय द अँगल की किती डिग्रीने इमेज फिरवावं लागते. हे तर फक्त ॲप्लिकेशन सांगितलं, बट असे ना मल्टिपल ॲप्लिकेशन्स आहेत डेटा सायन्समध्ये, मॅथ किंवा स्टॅटचे. ओके, बट एवढं कॉम्प्लिकेटेड पण नाही. डोंट वरी अबाउट दिस. तुम्हाला बेसिक मॅथ आणि स्टॅट लागेल, जे की ना 4th किंवा 5th स्टँडर्डला आपण या गोष्टी शिकवतात CBSEच्या पूर्ण. त्याच गोष्टी इथं पाहत होतो आपण, ट्रिग्नॉमेट्री किंवा जे काय पाठीमागं x+b(x+c) जे काय असेल त्या गोष्टी तुम्ही अगोदर पण पाहिल्या असतील आणि आता पण पाहता. त्यामुळे एकदम असं रॉकेट सायन्स वगैरे काय नाही, फक्त त्या गोष्टीनं थोड्या वेळेच्या यामध्ये ना झाकून गेल्यात किंवा कव्हर झाल्या, थोडी धूळ बसली. फक्त तुम्हाला ना थोडं ब्रशअप करावं लागेल, बस एवढंच आहे. पण केलं तर होऊन जाईल ट्रिग्नॉमेट्री. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर एखादी कंपनी चांगली जॉईन करत असाल ना, तर सिम्पल वर्ड्समध्ये ना त्यांना एक सवय असते, घाण सवय किंवा चांगली सवय म्हणा, दे ऑलवेज गो फॉर स्टॅट अँड मॅथ. कारण तुमचे बेसिक्स ना तेच चेक होतात. आणि IIT वाला जर एखादा इंटरव्ह्यू घेत असेल ना, तर सगळे त्यांची मोठी घाण सवय आहे, दे विल ऑलवेज गो फॉर स्टॅट, मॅथ अँड लॉजिकल क्वेश्चन्स और ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स. सो प्लीज स्टडी केअरफुली. ट्रिग्नॉमेट्री. सो बेसिकली ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काम करत असाल तुम्हाला डायरेक्ट ते अवेलेबल नाही, इनबिल्ट नाही. सो यू नीड टू इम्पोर्ट मॅथ नावाची लायब्ररी आणि math.py या गोष्टी तुम्हाला लागतील. ओके, पायची व्हॅल्यू काय आहे कोणी सांगेल? 3.14 किंवा 22/7. बरोबर, 2207 किंवा 3.14 जी पायची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. सो कोणी मला सांगेल सर, कोणी गुगल सर्च मारू नका, नाहीतर सगळ्यांना कॅमेरे ऑन करून बसवीन, आता सांगतो. ओके, नंतर कळेल काय कोण काय सर्च करते. हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल? एरिया ऑफ सर्कल ना, रेडियस आर स्क्वेअर. आर स्कोअर नाही, एक सेकंड आता मी कॅल्क्युलेट केलं असाइनमेंट. π/4 डिवाइडेड बाय π/4 इंटू डीचा स्क्वेअर, डायमीटरचा स्क्वेअर. चेक कर. एक सेकंड बघतो. रेडियस ऑफ π/4 काय? इंटू डीचा स्क्वेअर तेच आहे का? एक सेकंड बघतोय. अरे तुम्हाला सर्च करायला इतका वेळ लागते, आन्सर कधी देणार तुम्ही? एरिया ऑफ सर्कल टाकायचं आहे, पाय स्क्वेअर. πr स्क्वेअर. मी काय सांगितलं, π/4 इंटू डी स्क्वेअर. आन्सर तेच येते कॅल्क्युलेट केलं तरी. तुम्ही उजव्या हातानं घास फिरवला, मी डाव्या हातानं घास फिरवला, तो डायरेक्ट तोंडातच जाणार आहे. ओके, π/4 इंटू डी स्क्वेअर. जर इंटरनल डायमीटर काढायचं असेल तर फास्ट, π/4 इंटू डी स्क्वेअर मायनस डी ओ स्क्वेअर. इंटरनल डायमीटर मायनस आउटर किंवा आउटर मायनस इनर. ऑलवेज इट विल बी आउटर मायनस इनर. हे इंटरनल डायमीटर झालं सिलेंडरचं. लेंथ एखाद्याची लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल किंवा एक आयताचं क्षेत्रफळ वगैरे म्हणतात रेक्टँगलचा, तो एरिया कसा काढतात? त्याला फक्त लेंथ आणि हाईट आहे, L/H म्हणतात किंवा L/B म्हणा, फक्त आहे. तर कसं काढतात? एरिया ऑफ रेक्टँगल ना, लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजे लांबी गुणिले रुंदी. हाईट असेल तर 1/2. नो मग तिन्ही डायमेन्शन उंची, लाईक त्याला लांबी आहे, रुंदी आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ओके, L into B into H. मॅथ वीक दिसते मला, ठीक आहे. हे कोणी डेटा सायन्सला विचारत नाही, बट तुमचे बेसिक जर क्लिअर असतील तर कळते की तुम्ही किती पाण्यात आहात आणि किती वरती आहेत. मी या गोष्टी डायमेन्शन ऑफ हे म्हणतात ना, कधी शिकल्यात पुष्कर, मी पुष्करचं नाव का हायलाईट केलं हे पण सांगतो. या गोष्टी आय थिंक मेकॅनिक्स किंवा मग थेरी ऑफ मशीनमध्ये झालेल्या आहेत या गोष्टी, आणि सिव्हिलला पण आहेत. आणि तुमचं जे फर्स्ट इयरचं हे असेल फिजिक्स किंवा मेकॅनिक्स असेल त्यामध्ये पण या गोष्टी आहेत. आणि मॅथ मध्ये तर असणार आहे, तुम्ही जे काय मॅथ शिकलात ते. पुष्कर राईट, टॉममध्ये आहेत, मेकॅनिक्समध्ये त्या गोष्टी.
आहेच. ओके फाईन. कमी आहे, इंटरव्ह्यूवर विचारणार नाही हे क्षेत्रफळ काय ते क्षेत्रफळ, बट तुमचा IQ काय आहे तो कळतं इथं. ठीक आहे. सो ट्रिग्नॉमेट्रीमध्ये घुसा परत. पायची व्हॅल्यू 3.14. ओके. असाइनमेंटले क्वेश्चन असेल आत्ता सांगतोय यावरती होतं सर. आहे का? एक सेकंड सांगतो. येस. तुम्ही 2 क्वेश्चन होते आपल्या, म्हणजे मला तर 2 आठवत आहेत आता. दोन्ही पण सर्कलचेच होते बहुतेक. ओके. मी म्हटलं ना असाइनमेंटला क्वेश्चन असतील, सो इट्स अबाउट ना दिस वन. ठीक आहे, असू द्या. कम बॅक करू तिकडं आणखी. देन कमिंग हिअर अगेन, आपल्याकडे ना हे तर माहिती असेल की ट्रिग्नॉमेट्रीमध्ये रॅडियन ऐकले? रॅडियन टू डिग्री किंवा डिग्री टू रॅड ऐकलंय सर. चालेल, डोंट वरी, सांगतो. बघतो मी. आपल्याकडे ना यामध्ये कन्सेप्ट आहे ट्रिग्नॉमेट्रीमध्येच. तुम्हाला डिग्री टू रॅड कन्वर्ट करता येते किंवा रॅड टू डिग्री पण कन्वर्ट करता येते. ओके. सो बेसिकली कन्वर्ट कसं करायचं पहा. डिग्री टू रॅडियन जर करायचं असेल, मी जे D2R केले ना, इट्स नथिंग बट डिग्री टू रॅडियन. ओके. डिग्री टू रॅडियनमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर तुम्हाला D × π/180 करावं लागेल. सो जे काय आन्सर असेल ते तुमचं रॅडियनमध्ये असेल. ओके. आणि तुम्हाला जर रॅडियन टू डिग्री जर करायचं असेल रिवर्स, तर इन दिस केस यू जस्ट नीड टू मल्टिप्लायड विथ 180/π. क्लिअर? इथं आहे, मी दुसरं वेगळं काय सांगत नाही, स्क्रीनवरचं बघून सांगतोय. हो सर. डिग्री टू रॅड करायचं असेल तर π/180 ने मल्टिप्लाय करा, त्या व्हॅल्यूला तुम्हाला रॅडियनमध्ये आन्सर भेटेल. आणि तुम्हाला जर रॅडियनचं डिग्री करायचं असेल तर इन दिस केस जस्ट यूज 180/π मल्टिप्लायड बाय रॅड, जे काय असेल, आणि त्याचं आउटपुट इज नथिंग बट तुमचं डिग्रीमध्ये येईल. हे पाहीन मी पुढे सांगेन, डोंट वरी, बट हे फक्त समजून घ्या मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही जे शिकलात ते. सो सी, आता याकडे येऊत आपण. 30 डिग्री म्हणजे पायच्या भाषेमध्ये काय असेल सांगा? 30 डिग्री इन लँग्वेज ऑफ पाय. 30 पायच्या लँग्वेजमध्ये काय असेल? किती बाय किती? काय मला वाटतं काही खरं नाही. असं जर असेल तर कोणी रिस्पॉन्स देत नाही. ओरडायचे, ओरडू दे मास्तरला, काय फरक पडत नाही. ते कुठलं उकरून काढले मॅथमॅटिक्स, ते काय गरज आहे? डेटा सायन्स आहे, डेटा सायन्स शिकवायचं, काय विचारते? 30चं विचारलं ना सर तुम्ही? हां, 30ला जर मला पायच्या लँग्वेजमध्ये सांगायचं असेल तर काही कसं काय सांगते? वेळ लागतोय सर ते. अरे सिंपल आहे. 180ला पाय म्हणजे पाय बाय 180 बरोबर. हा सॉरी, हा तू 180. पण गांजा माय ओढलाय का? पाय नाही, बाय म्हणजे 90. मी 360 ला पाय समजतो. पाय म्हणजे 180. हे अर्धा चंद्र 180, पूर्ण सर्कल 360. त्या हाफ चंद्राचं मी आणखी त्याला 50% मध्ये काढलं, त्याचं झालं 90%. 90%ला हे इन्क्लाइन केलं, 45 झाला. ओके. त्यातला आणखी छोटा भाग म्हणजे 30 होत आहे. सो 180 मी जर ना 180ला जर 30च्या जर भाषेत सांगायचं असेल तर यू कॅन से किती? 6 × 18 बरोबर. सो व्हॉट विल द आन्सर? जर 3 नाही यूज करत असेल तर π/6. 6 × 18. जर 45 असेल तर किती? 45 चोक 180. 6 × 18 म्हणजे 180. सो इट विल बी π/3 म्हणजे 60. आणि π/2 इज नथिंग बट 90 डिग्री. क्लिअर? येस सर. हे आहे, लक्षात ठेवा. ओके. कमिंग हिअर, ठीक आहे. पुढे पहा, NP.sign. आता आपण ना हे झालं, ठीक आहे. हे तर लाईक मॅन्युअली सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील किंवा ठेवायची गरज नाही. या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली पाहायला मिळतील. बट बेसिक शुड बी ऑलवेज स्ट्रॉंग. तुम्ही कुठे जरी गेलात तरी, कारण असं म्हणतात तुम्हाला 2-3 मजल्याची नाही, 100 मजल्याची नाही इमारत बांधता येते, बट इट शुड बी नो त्याचं ना फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आयफेल टावर जगातलं सगळ्यात उंच टावर आहे. डिड यू नो? येस. पण सगळे ना हाईट बघतात, त्याचा बेस किंवा फाउंडेशन पण चेक करा गुगल सर्च मारून की ते खणण्यासाठी किती दिवस लागले होते, आणि त्याचे ना वरती जेवढं आहे त्यापैकी खाली किती गेले हे पण चेक करा. ओके.
सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग ठेवा. त्यावरती ना किती पण ना मल्टी स्टोरी तुम्हाला बिल्डिंग बांधता आहे. सो ऑलवेज फोकस ऑन द बेसिक और द फाउंडेशन. तुम्ही कुठेही जा, दे विल ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच इन इंटरव्ह्यू. ओके, सो चॉईस इज युअर्स. गाईड करणं माझं काम आहे, डायरेक्शन देणं माझं काम आहे. बट यू नो इट्स युअर ओन कॉल की तुम्ही या गोष्टीला किती सिरियसली घेतात आणि किती सिरियसली नाही. फाईन. आय डोंट नो what happened with Priyanka. I don't know. I got the message from her. Fine. पहा कुठे होतो. ट्रिग्नोमेट्री. ओके, सी इथपर्यंत या व्हॅल्यू तर पायच्या क्लिअर झाल्या असतील सगळ्या. ओके, कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट. साईनमध्ये एन पी डॉट साईन. सी या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. लक्षात ठेवले तर वेल अँड गुड, नसेल तरी तुम्हाला डिरेक्टली व्हॅल्यू ना या थ्रू काढता येतील. यू नो पायचा वगैरे व्हॅल्यूज यूज करून किंवा साईन कॉस्ट यांचे फंक्शन आहेत ना ट्रिग्नोमेट्रीमध्ये, त्याचा पण यूज करून काढता येईल. कोणी विचारत असेल लाईक हे तर माहीत झालं आता π/6 म्हणजे 30. साईन 30ची जर व्हॅल्यू कोणी विचारत असेल तर आय थिंक इट्स 0.5 1/2. ओके, बट हे तुम्हाला ना एक्झॅक्ट आन्सर देईन इथं 0.4999 समथिंग. ओके, सो अशा व्हॅल्यू जर ट्रिग्नोमेट्रीमध्ये कॅल्क्युलेट करायची असेल तर यू कॅन कॅल्क्युलेट बाय युजिंग द पायथन पॅकेजेस और द लायब्ररीज. सो साईन 30ची व्हॅल्यू ही असेल. ओके, क्लिअर. कशी कॅल्क्युलेट केली? एन पी डॉट साईन, त्यानंतर एन पी डॉट π/6 इज नथिंग बट 30 डिग्री. आता सांगा मला जर 45 डिग्रीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर काय लिहावं लागेल? एन पी डॉट साईन ऑफ 1/NP डॉट π/4. π/4. ओके, π/4 इज नथिंग बट अगेन 45 डिग्री. ओके, सो हा यामधला पार्ट आहे. पुढे नेक्स्ट सेलमध्ये या. ॲरे इज इक्वल्स टू एन पी डॉट ॲरे. हा एक ॲरे आहे. त्यानंतर मी काय म्हटलं, तुम्हाला जर डिग्री टू रॅडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय यूज करावं लागेल? आत्ता जस्ट झाले, हां वरतीच झाले. डिग्री टू रॅड, डी टू आर आठवते? 180 divided by pi. डिग्री टू रॅड तुम्ही म्हणतात 180 डिवायडेड बाय पाय. डिग्री टू रॅड काय? Sorry, pi by 180. Sorry. अगेन कन्फ्युजन होते. एकदाच क्लिअर होणार नाही. इट विल टेक टाईम, बट प्लीज बी टेक केअर. एकदा झालेली मिस्टेक परत करू नका. ओके, सो डिग्री टू रॅड जर तुम्हाला करायचं असेल तर काय असेल मेघा? डिग्री टू रॅड पाय बाय 180 और 180 बाय पाय. कोणी सांगेल? पाय बाय 180 डिग्री टू रॅड. ओके, लक्षात असू द्या. किंवा मग हे असं जर लक्षात राहत नसेल, हे आपण नॉर्मल लॉजिक यूज करतो रिअल लाईफमध्ये. बट पायथनमध्ये तुम्हाला हे असं 180 किंवा π/180 अशा गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही. जर डिग्री टू रॅड जर कन्वर्जन करायचं असेल तर एक सिम्पल फंडा, जस्ट यूज say this is a simple example. Array is equal to np dot array and this is array. I'm assigning another variable which is radian is equals to np dot degree to rad because I'm converting degree to rad. So just use, no need to use π/180, just use degree to rad and pass the array and print the just call the same variable and you can see the results. Okay, आता तुम्हाला radian to degree करायचं असेल तर 180 by pi करायची गरज नाही. Just do the reverse, rad to degree and you will also get the same answer here. Clear? Rad to degree, degree to rad. Yes sir. Yes sir. Okay, then आहे append. So append is basically used to append the value at the end of the array. Append फंक्शन यासाठी वापरतात की ज्यावेळेस तुमचं ना ॲरे संपतो आणि त्याच्या शेवटी जर व्हॅल्यू जर कुठे ॲड करायची असेल तर अपेंड यूज करतात. सिंटेक्स आहे एन पी डॉट अपेंड ॲरे कोमा व्हॅल्यू अँड ॲक्सेस इज इक्वल्स टू नन. ओके,
आणि पॉईंट नीड टू बी द हायलाइटेड ऑर टेक अ नोट ऑफ इट. आन्सर ऑफ एव्हरी ॲरे इज 1 डे ओनली. जे काय ॲरेचं आन्सर असेल ना ते फक्त आणि फक्त 1 डे असेल. आणि हा अरे जो काय असेल आउटपुट तो तुमचा फ्लॅटन ॲरे असेल. फ्लॅटन म्हणजे अथर्व फ्लॅटन ॲरे. फ्लॅटन ॲरे म्हणजे आपण जर नेस्टेड ॲरे असेल तर तो एका लिस्ट मध्ये करतो आपण. ओके, जे काय आउटपुट असेल ते सिंगल लिस्टच्या फॉर्म सिंगल स्क्वेअर ब्रॅकेट असेल. हां ओके, पुढे पहा. ॲरे 1 हा आहे, ॲरे 2 इथंच आहे, ॲरे 3 पण इथंच मेन्शन केलं आहे. ओके, नाव आय जस्ट वॉन्ट टू डू वन थिंग. आय वॉन्ट टू अपेंड. ओके, सो अपेंड काय करतोय, np डॉट अपेंड ऑफ ॲरे 1 कोमा ॲरे 3. सो ॲरे 1 हा आहे आणि मला काय ॲड करायचं, सॉरी अपेंड काय करायचं आहे तर ॲरे 3. सो इट विल बी ॲडेड ॲट द लास्ट. क्लिअर? यस. देन हा तुमचा सेकंड ॲरे आहे. ओके, so this will be the array 1 and this will be your array 2, I mean array 3. Okay, now I'm using append function. If you check manually you can see there it's one dimensional, it's also one dimensional, right? Okay, it's also one dimensional, it's also one dimensional, but observe carefully, this is two dimensional, right? 2D. Yes. Okay, 2D. So आपण काय म्हटलं, फ्लॅटन दी ॲरे आणि आन्सर फक्त 1D मध्ये भेटेल. सो मी या दोघांना यूज करतो आहे, फर्स्ट आणि थर्डला. एक 2D घेतो, एक 1D घेतो आहे. सो तसं पाहिलं तर ह्याचं आउटपुट ना काहीतरी दुसरं असायला पाहिजे होतं. बट ॲज वी हॅव सीन द 2 स्टँडर्ड्स पॅरामीटर अबाउट दॅट अपेंड फंक्शन. सो रिझल्ट विल बी द प्रूफ ऑफ दॅट. क्लिअर? येस सर. नेक्स्ट लिस्ट. ओके, सो लिस्ट 1 आहे, लिस्ट 2 आहे. लिस्ट 1 आणि लिस्ट 2ची ॲडिशन केलेली आहे. ओके, सो इट विल बी लाईक दॅट की फक्त हे ना लिस्ट एकमेकांसोबत येतील, यांचे नंबर चेंज होणार नाही. कारण आपण हे करत नाहीत, एकमेकांची बेरीज करत नाहीत. आपण फक्त दोन्ही लिस्टला एका ठिकाणी आणायचं काम करतो. ओके, सो जस्ट ॲडिंग 1 सिम्बॉल हिअर. सो 2 लिस्टची एक लिस्ट फक्त बनेल, बाकी कुठेच चेंज होणार नाही. ओके, सो नाव कमिंग टू द ॲरे पॉईंट. ओके, ॲरेमध्ये काय होईल याच्या वेगळं होईल. ओके, लिस्टमध्ये फक्त लिस्ट कंबाईन होत होत्या. ओके, बट ॲरेमध्ये एक्झॅक्टली बेरीज होऊन जाईल. हा फरक आहे लिस्ट आणि ॲरेमध्ये, ज्यास मी प्लस सिम्बॉल यूज करतो दोघांच्यामध्ये. क्लिअर? काय होतं आणि कसं होतं आहे? कुणाला जर क्लिअर नसेल तर आत्ताच सांगा, पुढच्या पॉईंटला जाण्या अगोदर. पुन्हा नंतर परत मला बॅक यायला लावू नका. क्लिअर? क्लिअर सर. ओके, हो पुढे सर. ॲरे 1 हा आहे जो इथं तुम्हाला पाहायला मिळते. ॲरे 2 पण इथं मेन्शन केलं आहे. मी दोन्ही ॲरे प्रिंट करतोय. सो रिझल्ट विल बी द सेम. मोमेंट नीड टू कनेक्ट विथ द चार्जर, बट आय थिंक एक एक्झाम्पल घेतो आणि चार्जरला कनेक्ट करतो. सो np डॉट अपेंड ॲरे 1 कोमा ॲरे 2. मी आता अपेंड करतोय ॲरे 1 आणि ॲरे 2, बट ॲक्सेस काय यूज करतोय 0. पहा काय होतं आता. हा तुमचा ओरिजिनल आहे 3 2 4 5 10 20 30 40. ओके, आणि मी याला रो वाईज अपेंड करतो आहे बिकॉज आय मेन्शन ॲक्सेस इज इक्वल्स टू 0. 0 फॉर रो, 1 फॉर कॉलम. सो रोच्या सगळ्या शेवटी ॲड होईल. सो हे खाली ॲड होईल. क्लिअर? येस. अपेंड झालं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहू. ॲज आय ऑलरेडी मेन्शन ॲक्सेस इक्वल्स टू 0 मीन्स इट्स रो, बट वेन आय से ॲक्सेस इज इक्वल्स टू 1 इट मीन्स कॉलम. ओके, सो हे 1 आहे, सॉरी हे इकडचं 3 2 आणि 4 5 हे 1चं असेल, आणि हे जो पुढचा आहे तो तुम्हाला दिसतोय तो 2 असेल. आणि आपण रो कॉलम वाईज म्हणतोय, सो उजव्या साईडला ॲड होईल. रो वाईज म्हणतोय म्हणजे खाली ॲड होईल. क्लिअर? रो आणि कॉलम. हो सर. देन कॉनकॅटिनेट. आपण कॉनकॅटिनेट यामध्ये फंक्शन पाहिलं होतं अगोदर पायथनच्या सुरुवातीला. एन्युमरेट, कॉनकॅटिनेट, अपेंड असे फंक्शन पाहताना आपण कॉनकॅटिनेट नावाचं फंक्शन पाहिलं होतं. अँड वी यूज कॅनकॅटिनेट फॉर ॲडिशन ऑफ 2 स्ट्रिंग असं काहीतरी पाहिलं होतं. ओके, जॉईनिंग. राईट.
आता पाहू की याचा यूज कुठं होतोय नंपामध्ये. आय थिंक नंपाच्या असाइनमेंटमध्ये यावरती क्वेश्चन आहे की दोन लिस्टला का स्ट्रिंगला मर्ज करण्यासाठी आहे किंवा ॲरेला मर्ज करण्यासाठी कोणतं फंक्शन वापरते पहा आल्यानंतर पुढे. सो कॉन्कॅटिनेट इज इक्वल्स टू सिंटेक्स इज इक्वल्स टू np डॉट कॉन्कॅटिनेट, आणि त्यामध्ये तुम्हाला जो काय ॲरे कॉन्कॅटिनेट करायचा तो पास करावा लागेल आणि नंतर ॲक्सेस पास करावा लागेल. ओके, देन कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट, हे कॉन्कॅटिनेटबद्दल होतं. Just wait, I don't know what happened with the charger. Concatenate. So yeah, as we know, we are watching about the the concatenate function. So np.concatenate, we are passing after that array. I have two array1 and array2. As we already mentioned, when I'm passes access is equals to 0, it means it will add or concatenate row wise. When I pass access is equals to 1, it will concatenate column wise. Clear? येस. आणि बाय डिफॉल्ट मी ज्यावेळेस काही पास करत नाही त्याचा अर्थ इट विल बी ऑलवेज ॲक्सेस इज इक्वल्स टू 0. सो दॅट इज द रिझन हिअर वाय आय गॉट द सेम रिझल्ट फॉर दिस वन अँड दिस वन, बिकॉज whenever I'm not passing nothing for access, it will always consider access is equals to 0. By default it will be the access equals to 0. ओके, देन array is equals to np डॉट array, हा array मी पास केला, परत array मी प्रिंट केला. ओके, सिम्पल. देन फॉर लूप यूज करतो मी. फॉर आय इन ॲरे प्रिंट व्हॅल्यू ऑफ इज, जी काय असेल ती व्हॅल्यू प्रिंट होईल, हे ॲरेना इटरेट होईल, व्हॅल्यूज 2 3 4 5 6 जे असेल ते. देन एंडिटर. ओके, इटरेटर जसं फंक्शन आहे ना ते तसंच काम करते. एंडिटर हे जसं इटरेटर केला होता ना, एक एक व्हॅल्यू इटरेट केली फॉर लूप लावून, तसंच हे काम करेल, हे पण इटरेट करेल. बट we are dealing with the numpy, so that's why instead of iterator we will gonna call it is as a enditor. Okay, enditor. Okay, so it will work like a for loop, as I already mentioned or discussed previously. Might be long time ago सुरुवातीला पायथन मध्ये. सो याचा सिंटॅक्स np.editor आणि नंतर array पास करायला लागेल. सो array is equals to np.array. हा array इथं आहे. आय एम डिलिंग विथ नाव the numpy, so that's why I'm using np.editor आणि the array. इथं जे केलं तेच करतो. फॉर आय इन ॲरे होता, इथं फॉर आय इन np डॉट एंडिटर ॲरे, आणि प्रिंट व्हॅल्यूज आहे आणि रिझल्ट तसेच भेटतील तुम्हाला. देन अबाउट एन्युमरेट. ओके, आपण अगोदर पाहिलं होतं फंक्शन इन्युमरेट, आठवतं आहे? येस सर. इट विल गिव्ह द इंडेक्स ॲज वेल ॲज द व्हॅल्यू. ओके, सो या केसमध्ये पण तेच असेल, इंडेक्स आणि व्हॅल्यूज देईल. बट आपण नंपायमध्ये आहोत त्यामुळे आता इन्युमरेट विसरा, फक्त लक्षात ठेवा एन्युमरेट. ओके, सो सिंटेक्स विल बी अगेन np डॉट enumerate, and then it will be again array, passing the array, and yeah, finally come here to the main code. Array is equals to np dot array pass केला आणि मी परत इथं enumerate फंक्शनचा यूज करत आहे. ओके, लक्षात ठेवायचं प्रोनाउन्सिएशन हे n असेल तरी ह्या ईच सायलेंट जाते, enumerate. ओके, ई आहे हा सायलेंट जातो. सो ब्रेक करून रीड केलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे, इथे या. येस. array, as I already mentioned, it will give the index as well as value. So it will give the index like 0, value will be 2, index 1, value will be 3, like this. Okay, enumerate मध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. ओके, सी आणखी एक गोष्ट सिव्हिलचं आहे का कोणी? आय थिंक मेगा इझी आहे फ्रॉम सिव्हिल ॲज आय नो. ओके, सो जो आपल्या घराचं छत असतो त्याला काय म्हणतात सांगा, मी दोन कॉन्सेप्ट सांगतो किंवा सगळ्याला माहिती असेल. फ्लोअर आणि सेल, बरोबर. आणि फ्लोअर मीन्स खालची साईड, बरोबर, जमीन. ओके, किंवा जिथं आपण टाईल्स वगैरे बसवतो खालची साईड. ओके, फ्लोअर जी पायाला आपल्या टच होते ते. ओके, सो आपण तेच पाहणार आहोत. एक तर गोष्ट क्लिअर झाली की सेल म्हणजे वरची आणि फ्लोअर मीन्स बॉटम. ओके, सो आपण तेच फंक्शन आहे त्याच टाईपमध्ये थोडंसं काम करतं लॉजिक नंपायमध्ये. सो पहा, सेल syntax is equal to np dot cell and array, it will return the closest and greatest integer.
हा जवळची क्लोजेस्ट आणि ग्रेटेस्ट इंटिजर रिटर्न करेल. पाहू, हे तर क्लिअर झालं की सेल म्हणजे वर आणि फ्लोर म्हणजे खाली. आता मी जर यूज करत असेल np डॉट सेल तर ह्याच्या ना जवळची क्लोजेस्ट आणि ग्रेटेस्ट व्हॅल्यू बघेल. आता मला सांगा, ग्रेटेस्ट म्हणजे वरती जावं लागेल राईट, आणि लोएस्ट म्हणल्यावर ग्राउंडला किंवा खाली जावं लागेल. ओके, आता सेल आहे सो त्यामुळे सेल आहे त्यामुळे मला वरती जावं लागेल. सो 4.5च्या वरची व्हॅल्यू काय तर 5. सो दॅट्स वाय आन्सर विल बी 5. आता मी याला जर फ्लोर यूज करत असेल तर व्हॅल्यू काय येईल आन्सर 4. बरोबर, सिम्पल. बाकी कुणाला डाऊट आहे सेल आणि फ्लोअरमध्ये? नाही. ओके, पुढे पहा. हेच सेलबद्दल झालं होतं, पण इथंच थांबत नाही, आपण एक ॲरेसोबत हे काम करणार आहोत. सो हा एक माझा ॲरे आहे, ॲरे इज इक्वल्स टू np डॉट ॲरे समथिंग समथिंग. ओके, सो आता मी काय करतो आहे, मी सेल वापरतो आहे. सो म्हणजे अप्पर व्हॅल्यू. सो याला राऊंड फिगर काम करेल. 2.4 आहे बरोबर, तो 2.4ला यानं 3 केलं, 3.3ला 4 केलं. सो समथिंग लाईक दॅट इट विल गो फॉर द ग्रेटेस्ट अँड द क्लोजेस्ट इंटिजर. देन फ्लोअर, इट रिटर्न द क्लोजेस्ट अँड लोएस्ट इंटिजर, खालची व्हॅल्यू. ओके, सो 2.4 आहे तर त्यानं 2 रिटर्न करेल. इथं पहा 2.4 आहे तर 2 रिटर्न करेल. 3.3 आहे 3 समथिंग लाईक दॅट. 6 आहे तर इट विल ओनली गिव्ह द 6. ओके, 5 आहे तर 5 दे. ओके, 3 पॉईंट आहे तर 3 देईन. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर तो फ्लोट असेल तर आणि तरच तो इंटिजरमध्ये कन्वर्ट करेल. इथं मी म्हणून मेन्शन इंटिजर लिहिले. ओके, जर तो फ्लोट असेल तर आणि तरच इंटिजरमध्ये कन्वर्ट करेल. इफ इट इज ऑलरेडी इंटिजर नो नीड टू कन्वर्जन, कारण 5ला तुम्ही 4 तर करणार नाहीत ना, कारण तो ऑलरेडी इंटिजर आहे. हे बाकीचे फ्लोट आहेत त्यामुळे कन्वर्ट करायची यांना गरज आहे. क्लिअर? त्यामुळे हे पॉईंट ॲड केला. मला एवढं पण सांगता आलं असतं क्लोजेस्ट, बट मी हे पण सांगितलं इंटिजरवाली टर्म. सो रिझन वॉज दॅट. ओके, त्यानंतर np डॉट फ्लोअर मी पास केला, ॲरे कॉल केला. सो आन्सर विल बी लाईक दिस. देन 17th फंक्शन विच इज कॉल ॲज अ राऊंड. सो हे राऊंड राऊंड फिगर करायचं काम करेल किंवा राऊंड अप करायचं काम करेल. सो अराउंड इट विल वर्क लाईक अ राऊंड फंक्शन, जे आपण राऊंड फंक्शन पाहिलं होतं, पण नमपायमध्ये आहोत आपण याला आता np डॉट अराउंड म्हणणार नाही. ओके, सो np डॉट अराउंड हा नंबर दिला आणि याला मी राऊंड अप करायला सांगितलं आहे. सो इट रिटर्न्स 1. ओके, हा नंबर आहे आणि मला कितीनं राऊंड अप करायचं आहे किंवा त्या दशांश चिन्हाच्या पुढचे किती अक्षर आय मीन नंबर घ्यायचे तर डिजिटना 2 घ्यायचे. सो दॅट्स वाय इट राईट्स 1.34. क्लिअर? येस. आता पुढे np डॉट वेअर म्हणजे काय आहे हे सांगण्यासाठी किंवा शोधण्यासाठी कुठं आहे. सो इट विल गिव्ह द इंडेक्स ऑफ पर्टिक्युलर एलिमेंट इन द ॲरे. एखाद्या एलिमेंटचा जर इंडेक्स द्यायचा असेल त्या ॲरेमधला तर बाय युझिंग वेअर फंक्शन ते आपल्याला ॲक्सेस करता येईल. ओके, सो ॲरे 1 इज इक्वल्स टू np डॉट ॲरे. सो ॲरे इथं मी पास केलं आहे. इंडायसेस इज इक्वल्स टू np डॉट वेअर ॲरे इज इक्वल्स टू 7. 7 कुठं आहे त्याचा इंडेक्स पास करा. सो कुठं आहे तर तुम्हाला पण माहिती आहे इथं आहे 3 ठिकाणी. तर त्याचा इंडेक्स काय आहे 5, 7, 9. क्लिअर? येस. आता इथं पहा np डॉट ॲरे आणि हा नेस्टेड मी पाठवलं आहे. ॲरे म्हणा की इट्स 2 डायमेन्शनल ॲरे म्हणा. ओके, नाव np डॉट वेअर इज इक्वल्स टू 7. 7 कुठं आहे कोणी सांगेल? थर्ड इंडेक्स 1. ओके, पहा 3-1. आय थिंक त्या One दिवशी index. हिनं कोणतं आन्सर दिलं होतं प्रियंकानं, असं का कोण, आय एम नॉट शुअर अबाउट, डाऊट कोणाचं तर माहीत नाही. 3 आणि 4. सो पहा 3 आणि 4 मेघानं दिलं होतं, आय एम नॉट शुअर कोणतरी दिलं होतं. 0, 1, 2 आणि 3 म्हणजे 3मध्ये आहे तर क्लिअर झालं. 4मध्ये पण आहे. ठीक आहे. आता आपण इंडेक्सिंग काय काम करत आहे. सो 3मध्ये कुठं आहे हा 0th इंडेक्स, हा 1 इंडेक्स. सो फॉर 3 इट विल बी 1. देन आपण इथं देऊ. ओके, so it will be 0th index, it will be 1 index. So for 0 it will be here. So that's why 3140. Clear? Any doubt, any questions?
क्लिअर सर. ठीक आहे. आय थिंक यामध्ये हां बाकी पुष्कर आणि प्रियंकाला पण डाऊट नाही, कारण शांत आहेत असं मी ॲज सांगतो की इथं क्लिअर होतं आहे. ओके. आणि हे सांगतो निगेटिव्ह व्हॅल्यूबद्दल याचा डाऊट होता अथर्वचा. सो अथर्व जे काय मी रिझन सांगितलं यांना रँडमली व्हॅल्यू पिकअप करतं आहे किंवा रिटर्न करते. सो माइट बी देअर आर सम चान्सेस की निगेटिव्ह व्हॅल्यू भेटते. आणि हमखास सांगतो रँडम डॉट रॅन एन आहे तिथं नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड व्हॅल्यू भेटतात ना, तिथं तर 100% निगेटिव्ह व्हॅल्यू भेटणार तुला. ओके. रिझन इज दॅट कारण ते नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कर्व पाहिलं होतं, पाहिलंय का? हा किंवा काय एक साईड पॉझिटिव्ह असते, एक साईड निगेटिव्ह असते. अरे का पेंट ऑर्डर करतोय का आता? पेंट पाहिजे होतं ड्रॉ करण्यासाठी. डाउनलोड म्हणते लिटिल. ठीक आहे. हे तर माहिती आहे ना, मी तर सर्च करतो मला दाखवतो. नॉर्मल गॉसियन कर्व काल पाहिलं और नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड कर्व आलं तर गॉसियन. एक साईड पॉझिटिव्ह असते, एक निगेटिव्ह असते, मधली 0 साईड असते. नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड मध्ये तरी चालेल. एक साईड पॉझिटिव्ह, एक साईड निगेटिव्ह. तुम्ही पुढे पाहणार आहात डेटा सायन्समध्ये, आय मीन मशीन लर्निंगमध्ये. सो ही साईड पॉझिटिव्ह, ही निगेटिव्ह, किंवा हे असं स्प्लिट केलेलं असते. इथं पाहायला मिळेल तुम्हाला जर असेल तर इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ठीक आहे. याने पण नाही मेन्शन केलं बट आहे इथं पहा. म्यू प्लस सिग्मा, म्यू प्लस 2 सिग्मा, इकडे मायनस मायनस होते. म्यू प्लस सिग्मा, म्यू मायनस 2 सिग्मा. सो देअर आर चान्सेस की निगेटिव्ह नंबर असू शकतात कारण नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. सो देअर आर चान्सेस अगेन दॅट नंबर कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, कारण आपण स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड कर्ववरती म्हणतो की नंबर ना युनिफॉर्ममध्ये असतील. सो इट्स नॉट ऑलवेज पॉसिबल युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन म्हणजे सगळे नंबर पॉझिटिव्ह असतील. समटाईम्स इट कॅन बी ऑल्सो निगेटिव्ह नंबर. ओके. सो हा जो आहे एरिया त्याला 1 सिग्मा, 2 सिग्मा, 3 सिग्मा आहे. याच्या व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहेत, आपण पाहू पुढे डेटा सायन्समध्ये. क्लिअर अथर्व? हो सर. ठीक आहे. सो if you don't have any doubts or any questions, I can say that we need to stop here. Fine. So let's stop. येस.